रडण्यापेक्षा हसून जगण्यात काय वाईट हा मनामध्ये एक निर्णय घेतला आणि माझ्या जीवनामध्ये सुरुवात केली। ह्या दुःखामध्ये त्या स्वतःचे आयुष्य दुःखामध्ये लोटतायत, तर मी माझ्या मैत्रिणीसाठीच किंवा अशा व्यक्तींसाठीच की जे स्वतः सोबत झुंज चालू आहे, स्वतःच्याच वेदनाशी त्या लढतायत। आपण स्वतःला ना कधीही आपण गांभीर्याने घेत नाहीये। मी खूप दीर्घ काळापर्यंत मी ह्या विचारामध्ये म्हणजे पूर्ण दुःखामध्ये स्वतःला लोटून घेतलं होतं की आपल्याला काहीच अस्तित्व नाहीये। ह्या कुटुंबामध्ये असेल किंवा आपण ज्या पण काही समाजामध्ये राहतो त्यावेळेस आपलं कुठेही आपल्याला अस्तित्व आपलं स्वतःचं दिसत नाही। बघा, कौटुंबिक असताना आपल्याला आपल्या पिढ्यानपिढ्या आपल्या कुटुंबामध्ये आपली अशी जडणघडण असते किंवा काही परंपरा चालू असतात, रूढी पिढ्यानपिढ्या काही गोष्टी आपल्या जीवनामध्ये चालू असतात आणि त्यामध्ये स्त्री म्हणून आपलं जीवन आपण पूर्ण आपलं जीवन विसरून जातो। आजीही तेच कार्य करायची, आईही तेच कार्य करायची आणि आपणही तेच पुढे कार्य नेतोय। हे मनामध्ये कुठेतरी खंत वाटण्यासारखी गोष्ट होती। अस्तित्व आपण विसरून दुसऱ्यासाठी आपण पुढे येतो आणि त्या विचार येतो की आपलं कोणीही नसतं। आपल्याला ज्या पण काही गोष्टी आपल्याला करायच्या त्या स्वतःलाच आपल्याला उभा राहून करायच्या। आपल्याला जे पण काही कार्य करायचं आहे ते आपल्याला स्वतःहून पुढे येऊन करायचं आहे। आपण कोणाला वेड्यात काढत आहोत? आपण स्वतःलाच वेड्यात काढत आहोत का? आपण ज्या वेळेस आपण स्वतःसाठी उभं राहू त्यावेळेसच आपलं अस्तित्व निर्माण होऊ शकणार आहे। हा भ्रम माझ्या मनामध्ये हे सर्व काही रियालिटी माझ्या समोर आली आणि मी ज्या अंधारामध्ये मी दुःखामध्ये होते ना, तो ना मला सर्व समोर प्रकाश दिसायला लागला। पुढे उभं करण्यासाठी जो काही आपल्याला निर्णय घ्यायचा असतो तोच निर्णय घेण्यासाठी माझी मानसिक स्थिती असेल ती समोरच येत नव्हती। आपण आपली नवीन सुरुवात आपण करणं गरजेचे आहे आणि आपण स्वतःला जे पण काही म्हणतो ना की आपण आपल्याला स्वतःचं आपलं आयुष्य आपण छोटंसं करून घेतो, आपण आपल्याला एक ना सुरक्षा कवच आपण घालून घेतो, परंतु ते सुरक्षा कवच काढून टाकून आपण स्वतःहून आपलं सुरक्षा कवच आपला हात आपण पाठीशी ठोकून आपण पुढे चालणं हे गरजेचं आहे असं माझ्या मनामध्ये आलं। माझ्या समोर हे सर्व काही ना स्पष्ट दिसायला लागलं आणि मी एक नवीन सुरुवात माझ्या जीवनामध्ये मी सुरू करण्याचा निर्णय घेतलेला आहे। निमित्त सोडून द्या आणि आपले स्वतःचे अस्तित्व निर्माण करण्यासाठी तयार होण्याचा प्रयत्न करा। आपले जीवन हे फक्त आपल्यालाच घडवायचं असतं। आपल्याला रडत बसण्यापेक्षा हसून जगण्यामध्ये काय वाईट? आपण आजपासून आपल्या जीवनातील ज्या पण काही शंका असतील त्याचं आपण समाधान करण्यासाठी आपला एक निर्णय आणि आपले जे पण काही जीवनातील जे पण काही आपण स्वतःला पांघरून घालून घेतो ना ते काढणं अतिशय गरजेचं आहे। एक निर्णय आणि आपला एक विचार हाच आपल्याला बदलण्यासाठी खूप आपला टर्निंग पॉइंट ठरू शकतो। शंका आपले समाधान ह्या चॅनलद्वारे आपण करूया आणि जीवनामध्ये नवीन सुरुवात आपण करण्याचा प्रयत्न करूया। नवीन सुरुवात करण्यासाठी तयार व्हा आणि नवीन विचाराने नवीन बदल आणि नवीन विचार रोज आपल्या जीवनामध्ये एका विचाराने आपलं जीवन घडवण्याचा आजपासून आपल्यामध्ये एक निर्णय घेऊया। आपल्या समस्यांचं उत्तरही शोधूया। आपल्या मनामध्ये शंका असतील किंवा आपल्या ज्या पण काही आपण विचारांशी आपण झगडत आहोत त्याची नवीन सुरुवात आजपासून करूया।